मागच्या पालक गुरगुट्या रेसिपीला अनएक्सपेक्टेड व्ह्यूज मिळाले, म्हणून मी घेऊन आले तुमच्यासाठी एक पालकाचीच एक नवीन आणि चटकदार रेसिपी. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी मी एका कढईत पाणी उकळायला ठेवले. पाणी उकळेपर्यंत मी घेतला एक कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण यांना सर्वांना बारीक चिरून आणि नंतर लगेचच पनीरचे पण छोटे छोटे कट करून घेतले. सर्व गोष्टी कापून होईपर्यंत आपला पालक पण छान शिजला होता. तर लगेचच पालकाला थंडगार पाण्यात काढून घेतलं. थंड पाण्यात काढून घेण्याचं कारण असं की पालक शिजल्यानंतर त्याचा कलर शेवाळी किंवा फिकट हिरवा होतो, तो होऊ नये म्हणून त्याला थंडगार पाण्यातच काढून घ्यायचा. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण वाटून घेतले आणि फोडणीची तयारी करून घेतली. फोडणीसाठी मी एका कढईत घेतलं होतं थोडंसं तेल, त्यात थोडंसं तूप पण टाकलं होतं आणि नंतर जिरे टाकले, लसूण अद्रक टाकून दिलं आणि कांदा टोमॅटो पण परतायला टाकून दिलं. तर इथे थोडेसे मी काजू भिजू घातले होते, तर काजू पण थोडंसं पेस्ट बनवून घेतली आणि लगेच टाकून दिलं. नंतर हलकीशी उकळी आल्यानंतर त्यात पनीरचे क्यूब पण टाकून दिले. अशी होती माझी पालक पनीर रेसिपी. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.